दोन्ही कॅप्टनला विनंती असेल आपला 12वा प्रतिनिधी आपण लगेच कॉमेंट्री बॉक्समध्ये पाठवायचा आहे. सकाळच्या सत्रामध्ये जमलेल्या तमाम प्रेक्षकांचं आम्ही किंजल चषक आणि आदर्श ट्रॉफीसाठी हार्दिक हार्दिक स्वागत करतो. 2022 मध्ये पर्व 11व्या आणि आजच्या टुर्नामेंटचा हा पहिला दिवस आहे. तो नमस्कार और सभी दर्शकों का इस सुबह के सत्र के लिए हम दिल के गहराइयों से हार्दिक हार्दिक स्वागत कर रहे हैं. और इस मैच का अंकों देकर हाल बताने के लिए हम माइक्रोफोन के ऊपर हाजिर हो चुका हूं अमित जी मात्रे. तो ऐसे हालात में आप देख सकते हैं सुबह का सत्र, हवा में नमी है. तो इसी बीच टॉस जीतने के बाद मौर्या पलस्पे टीम ने पहले गेंदबाजी करने का फैसला लिया है और बल्लेबाजी करने के लिए न्योता दिया है सतगुरु सीमेंट सप्लायर पारगांव टीम को. तो दोनों सलामी बल्लेबाज मैदान के अंदर पहुंच चुके पारी का आगाज करने के लिए. तो हम विनती कर दे पलस्पे कप्तान की तुरंत फील्डिंग की सजावट कीजिए और मैच की शुरुआत कीजिए. तो चलिए सुबह का सत्र बन चुका है और ऐसे हालात में किंजल ट्रॉफी आदर्श ट्रॉफी का यह खूबसूरत जानदार शानदार आयोजन पे टीम ने पहले गेंदबाजी करने का फैसला किया है और कैलाशवासी चंद्रकांत स्मृति सदगुरु सीमेंट पारगांव टीम को पहले बल्लेबाजी करने के लिए न्योता दिया है. हिंदुस्तान के गली गली में क्रिकेट और क्रिकेट लोकप्रिय बन चुका है, लेकिन ऐसे हालात में ये 5 ओवर का मुकाबला है. खूबसूरत ये हमारा मैदान है. दोनों अंपायर हमारे पहुंच चुके हैं, संतोष चौधरी साहब और उनके साथी हैं. यह सावन सर मौजूद हो चुके हैं. सलामी बल्लेबाज पारी का आगाज करने के लिए रोनल उसको आप उठा सकते हैं और बाहर फेंक देख सकते हैं. थोड़ा सा एडजस्ट करो, धक्का मार के जाएगा तो ठीक है, हेल्पिंग कीजिए क्योंकि थोड़ा आज का पहला दिन है. किंजल ट्रॉफी और आदर्श ट्रॉफी का यह खूबसूरत 2022 का नियोजन आप सभी लोग देख रहे हैं. और पहला मैंडेटरी पावर प्ले फेंकने के लिए कप्तान इस्तेमाल करने जा रहे हैं. इस बार मौर्या पलस्पे टीम के गेंदबाज है वरदजी भगत. तर याच वेळी आमच्या व्यासपीठावर आम्ही संदीपजी पाटील साहेब माजी नगराध्यक्ष यांचं स्वागत होत आहे. मी आमचे सन्माननीय हिराजी म्हात्रे साहेब यांना विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते आपण त्यांचं स्वागत करूया. मी विनंती करतो कॅमेरामॅनला की आपण कॅमेरा वरती करायचा आहे, अर्थात आपल्या टॉस बॉक्समध्ये. संदीप पाटील साहेब यांचं स्वागत होत आहे. अर्थात महाराष्ट्राचे आराध्य दैवत हिंदुस्थानचे हिंदू रक्षक छत्रपती शिवाजी महाराज यांची प्रतिमा देऊन संदीप पाटील साहेब यांना सन्मानित करण्यात येत आहे. मॅच आपण सुरुवात करा. धन्यवाद. और पहली गेंद के ऊपर एक शानदार छक्का आया है. देखिए शुरुआत हुआ, आगाज हुआ, आरंभ हुआ, प्रारंभ हुआ और पहले गेंद के ऊपर हक्का पक्का धूम धड़का और पहले गेंद के ऊपर मार दिया छक्का. शुरुआत ही तगड़ी हो चुकी है. इसका मतलब यहां बल्लेबाज ने हमला जारी किया. बल्लेबाज का नाम है कुणाल तारेकर. सलामी बल्लेबाज. दूसरी गेंद वरद की
और इस बार क्रॉस बैट से खेलने का प्रयास किया था लेकिन गेंद बल्ले के बीच संपर्क हुआ नहीं। तर सन्माननीय अभिषेक भोसले साहेब यांचंही स्वागत होत आहे। मी अभिषेक भोसलेजी यांना विनंती करतोय, अभिषेक भोपी साहेब यांना विनंती करतोय की आपण आमच्या या सन्मानाचा स्वीकार करावा। आपण आपला अनमोल वेळ काढून या किंजल ट्रॉफी आणि आदर्श ट्रॉफीचं शोभा वाढवण्यासाठी इथं आलात तर आपलं आम्ही मनापासून स्वागत करतोय। इथं सन्मान चिन्ह देऊन त्यांचं स्वागत होत आहे। तो इस बीच गेंद गैप में चली गई है, इशारा आया होगा ये छक्का। और पहले ओवर में इस बार देखा जाए कूट कूट के बल्लेबाजी चल रही है और यहां देखा जाए तो कैलाशवासी चंद्रकांत स्मृति सदगुरु सीमेंट पारगांव टीम का स्कोर पहुंचा है 10 के घर में। पहला पावर प्ले में बल्लेबाज रन इकट्ठा करने में सक्सेसफुल होने जा रहे हैं। वरद भगत गेंदबाजी की जिम्मा संभाल रहे हैं। अभी तक मेरे हिसाब से उनकी गेंदें 3 खत्म हो गई, 3 गेंदें शेष हैं। केतन मात्रे और इस बार स्वीप करने का रिवर्स बैटिंग किया है। बेहतरीन तरीके से देखा जाए तो गेंद चली गई, ना फील्डर को मौका मिला। शानदार चौवा, बैक टू बैक दूसरा चौवा। 14 स्कोर बन चुका है बिना कोई विकेट के नुकसान पे। किंजल ट्रॉफी का यह पहला दिन धूमधाम से उद्घाटन हुआ, शुभारंभ अच्छा हुआ, लेकिन क्या बल्लेबाजी चल रही या कैलाशवासी चंद्रकांत स्मृति सदगुरु सीमेंट पारगांव टीम की। सलामी बल्लेबाजों ने हमला ही जारी कर दिया है। गेंदबाज यहां वरद भगत के ऊपर ओवर द विकेट से एक बार फिर से ये देखिए, इसे कहता है दिमाग चलाना। 2 रिवर्स उन्होंने अटेंड किया परफेक्ट और इस बार देखा जाए चीरती हुई गेंद मारने के बाहर पॉइंट फील्डर को। दिमाग चला है, क्रिकेट का खेल दिमाग का ही खेल है, बुद्धि कौशल्य का खेल है और इसी तौर के ऊपर उन्होंने जाना देखा परखा कि गेंद का टप्पा कहां पड़ रहा है। उस टप्पे को उन्होंने इस बार देखा बराबर बल्ले के ऊपर लिया और पॉइंट फील्डर को चकमा देकर गेंद चली गई बाउंड लाइन का दर्शन लेने के लिए। खूबसूरत चौवा और यहां कैलाशवासी चंद्रकांत स्मृति सदगुरु सीमेंट पारगांव टीम का स्कोर पहुंचा है 18 के घर में बिना कोई विकेट के नुकसान पे। आखिरी गेंद शेष है इस पहले ओवर की। ये देखिए क्या बात है, रिवर्स स्वीप उन्होंने, मुझे लग रहा है कि घर से ही अटेंड होके आ चुके हैं, सेट होके आ गए। 3 लगातार रिवर्स स्वीप के ऊपर 3 छक्के, क्या बात है, 4 मार चुके हैं। तो बिल्कुल इसी बीच 4 रिवर्स बैटिंग किया, 4 गेंदों के ऊपर 4 उन्होंने रिवर्स बैटिंग किया और 4 गेंदों के ऊपर गेंद को मीलों मील बाउंड लाइन के बाहर भेज दिया है और इस 4 के बदौलत पहला ओवर खत्म हो चुका। 22 रन बन चुके हैं। मौर्या पड़स के आरंभिक गेंदबाज बहुत ही महंगे साबित हुए हैं, जिनसे काफी आशा थी, उम्मीद थी, लेकिन इस उम्मीद के ऊपर पानी फेर दिया है बल्लेबाज जो उन्होंने शानदार 4 चौके लगा दिया है। कुणाल तारेगर वाड़ा बल्लेबाजी। नए गेंदबाज आ चुके कोटे का पहला और पारी का दूसरा ओवर लेके रमेश पाटिल। इनको अच्छी गेंदबाजी करना पड़ेगा। ये दूसरा पावर पे चल रहा है, 3 खिलाड़ी बाउंड लाइन में तैनात होंगे और बाकी खिलाड़ी इस बार देखा जाए दायरे के अंदर। एक पॉइंट है, एक गली है, एक पाई स्लीप है और एक शॉट एक्स्ट्रा कवर है ऑफ साइड के ऊपर। ऑन साइड के ऊपर एक लेग स्लीप है और कप्तान आप यहाँ शॉट मिड विकेट के ऊपर भेज जा रहा है इस फील्डर को और 3 खिलाड़ी बाउंड लाइन पे तैनात कर दिया, यानी कि लॉन्ग ऑफ के ऊपर है, यहाँ एक लॉन्ग ऑन है और एक डीप मिड विकेट के ऊपर। ये फील्डिंग की हुई है रचना कप्तान ने आंकी हुई है इस दाएं हाथ के बल्लेबाज के लिए। स्ट्राइक के ऊपर बल्लेबाज कह रहे कुणाल केतन मेहर। और केतन ने इस बार इनसाइड आउट शॉट खेल दिया डीप एक्स्ट्रा कवर के ऊपर से, गेंद आसमान को छूने के लिए नंबर आया 6 खड़क। 6 के साथ स्कोर 28। बिल्कुल संदीप पाटिल सर जी ने सही कह दिया कि बॉलरों की गर्दन काल है, यहाँ पिच छोटा है तो मार खाते रहेंगे वो, लेकिन क्या कहेंगे, लेकिन गेंदबाज के ऊपर बल्लेबाज ज्यादा हैवी हो चुके पारगांव के। केतन के लिए नेक्स्ट डिलीवरी इस बार हवा में जरूर गेंद, लेकिन गली के क्षेत्र में फील्डर मौजूद थे जिन्होंने गेंद को पकड़ लिया, एक सिंगल लेने में कामयाब और एक सिंगल के साथ कैलाशवासी चंद्रकांत स्मृति सदगुरु सीमेंट पारगांव टीम का स्कोर आगे बढ़ता है 29 के घर में। पारगांव बोले तो हमारे बेहतरीन एक फोटोग्राफर
एक अच्छे शख्सियत हमारे आनंददादा तारेकर, इनकी हमें याद आती है। पारगांव बोले तो क्रिकेट की पंडरी है, क्या कहूँ, एक एक खिलाड़ी ऐसे इस रायगढ़ डिस्ट्रिक्ट को पारगांव गांव ने दिए हुए नगी ने, तो क्या क्रिकेट से एक अद्भुत ताना बाना नाता है पारगांव का। सुभाष की नेक्स्ट डिलीवरी, इस बार पैडल स्वीप गई, हवा में गई और ग्राउंड के पार गई, आर पार छप्पर फाड़ छक्का, डीप बैकवर्ड्स करने के ऊपर। शुरू में हमने कह दिया कि सुबह का सत्र है, लेकिन पारगांव वाले ने इस बार देखा जब बल्ले के अंदर स्प्रिंग ही डाली हुई है, ऐसा लग रहा है क्योंकि 1996 के वर्ल्ड कप में जब सनत जयसूर्या जी मार रहा था तब इंडियन के दर्शक भी सोच रहे कि इनके बल्ले के अंदर स्प्रिंग ही होगी, लेकिन उन्होंने 15 ओवर में कैसे बल्लेबाजी करना ये सबको सिखा दिया। और कहीं खिली खिली चंपा, खुश हुई रंबा, देखो पेड़े लंबा और छक्के मारा खंबा, रडाल में गेंद थी, 6 रन। यार डीजे बज नहीं सकता क्योंकि पाबंदी है यहाँ, लेकिन क्या बैटिंग यार कुणाल तारेकर की 8 गेंदों में 34 रनों की धुआंधार पारी। हमारे मेहमान यहाँ से प्रस्थान करते हुए लेकिन अनमोल अपना टाइम देकर स्किंजल ट्रॉफी और अदर्श ट्रॉफी की शोभा बढ़ाई। तो संदीप पाटिल साहब, आपका और आपके सभी साथीदारों का हम हार्दिक हार्दिक आभार व्यक्त करते हैं। आप आइए और आते ही रहिए क्योंकि आपकी उपस्थिति बहुत ही प्रार्थनीय है। सुभाष को इस्तेमाल किया तो प्लस पे वाला कौन सा भी इस्तेमाल करो, पारगांव वाले नहीं रोक रहे, पारगांव वाले बिल्कुल ठोक रहे। कुणाल तारेकर 34 पे खेल रहे, क्या बैटिंग की इसने। और एक बार फिर से यहां भी चौवा होगा, कौन रोकेगा, बाउंड्री में कोई, लेकिन यहां जाएगी लगता है गेंद और चली गई। इस बार देखा लॉन्ग लेग सीमा रेखा के बार बल्ले से आ चुका है ये शानदार चौवा। प्लस पे वाले सोच रहे हैं कि हमारे साथ क्या चल रहा है, मुझे लग रहा है भद्र सभी इनके साथ ये खिलवाड़ चल रहा है। इतना मार खा रहे गेंदबाज के पंख के हौसले हैं ना वो लूज हो गए। ये क्रिकेट का खेल ही ऐसा है दोस्तों। क्या बैटिंग की सुपुत्र ने यानी कि कुणाल तारेकर, वार्ड लंबी मैराथनिंग इनिंग खेल रहे अपनी टीम के लिए। और ये अपील की थी लेकिन इस बार देखा जाए यार रन आउट, लेकिन बल्लेबाज पॉपिंग क्रीज के अंदर सुरक्षित पहुंचे हैं। एक सिंगल लेग बाई के रूप में मिलेगा, तो एक सिंगल के साथ आप देख सकते हैं। तो इसी बीच कैलाशवाजी चंद्रकांत स्मृति सीमेंट पारगांव टीम का टोटल स्कोर पहुंचा है 46। 2 ओवर में 46 रन आए हैं। मतलब पहले ओवर में गेंदबाज ने जो मार खाया आरंभी गेंदबाज ने, उसके ऊपर सुभाष को इस्तेमाल किया तो सुभाष के इस ओवर में आए, रमेश को इस्तेमाल किया तो रमेश के इस ओवर में रन आए। समझने थोड़ी सी हमारे यहाँ भी स्कोरर यहाँ पहुंचने वाले एक इनिंग के बाद, लेकिन रन तो बन चुके 46। राहुल भाईकर गेंदबाजी की जिम्मा संभालने के लिए कोटे का पहला और पारी का तीसरा ओवर लेगी। कुणाल के लिए नेक्स्ट तीसरे ओवर की पहली गेंद, बैकफुट पर जाकर गेंद को पुल करने का प्रयास किया था, एक चुराया, दूसरे के लिए जा रहे थे मगर एक ही सिंगल मिलेगा, 1 रन पे संतुष्ट होना पड़ेगा। और इस 1 रन के साथ आप देख सकते हैं तो टीम का स्कोर आगे बढ़ता है 47, 47 के घर में 47 पे स्कोर जा चुका है बिना कोई विकेट के नुकसान पे। टीम को 50 बनाने के लिए कैलाशवाजी चंद्रकांत स्मृति सदगुरु सीमेंट पारगांव टीम को चाहिए 3 रन। और ये सामने लगा दिया है लेकिन लॉन्ग ऑफ खिलाड़ी आए गेंद को उठाने के लिए, ठीक ठाक संपर्क हुआ नहीं है मगर एक सिंगल मिलेगा। और एक सिंगल के साथ कैलाशवाजी चंद्रकांत स्मृति सदगुरु सीमेंट पारगांव टीम का स्कोर पहुंचा है 48, 48 के घर में। आप देख सकते कुणाल तारेकर खेल रहे 39 रन पे और केतन मेहर खेल रहे 8 रन पे। थोड़े से कुणाल थक गए, इतने उन्होंने मारपीट की है मैदान के अंदर, ऐसे गेंदबाज को छोड़ा ही नहीं उन्होंने। लेकिन इस बार ये गेंदबाज जो आए हैं राहुल, वो अच्छी गेंदबाजी कर रहे हैं। कुणाल के लिए राहुल की गेंद, कुणाल इस बार देखा जाए जोरदार रिवर्स बैटिंग करने गए थे, 4 गेंदों के ऊपर उन्होंने 4 रिवर्स बैटिंग किए, उसमें वो सक्सेसफुल साबित हो गए। लेकिन इस गेंद के ऊपर उनको मौका नहीं दिया गेंदबाज ने, ये गेंद डॉट चली गई। और क्रिकेट में कहते हैं ना कि चकमा देने वाले गेंदों के ऊपर कोई नंबर लिखा नहीं होता। स्कोर पारगांव टीम का 48 बगैर नुकसान पे।
कृपया ती लहान मुलं आहेत त्यांनी इकडे यायचं आहे, या इकडे लहान मुलं। और इस बार डीप फाइनल के ऊपर क्या गेंद बाउंड्री के बाहर चली गई है, आसमान को छूने के लिए अंतरिक्ष बैंक मैक्सिमम। हम विनती करते हैं श्री दत्त घोड़ीवली बनाम सिद्धार्थ 11 जैसे एंड गोल्डी जुदानी बामन डोगरी कप्तान को कि टॉस करने के लिए तुरंत हमारे टॉस बॉक्स से संपर्क कीजिए। और छक्के के साथ यह देखा जाए तो चंद्रकांत कैलाश चंद्रकांत स्मृति सदगुरु सीमेंट पारगांव टीम की 50 पूरी हो चुकी है, 54 रन बोर्ड के ऊपर लगे। क्या बैटिंग कुणाल तारेकर की 45 पे पहुंच चुके हैं, 50 बनाने के लिए 5 रन चाहिए। इतनी शॉर्ट गेंद देगा तो मारेगा नहीं, और इसी के साथ लगभग देखा जाए उनकी भी 50 हो चुकी। कुणाल तारेकर की तूफानी पारी, जानदार पारी, वजनदार पारी, बेचौड़ पारी, देखिए बल्ला ऊपर करके इस्तकबाल करे उनके सभी साथी। क्या बैटिंग का मुजाहरा पेश किया। किंजल ट्रॉफी और रजत ट्रॉफी के लिए पहली 50, वो भी पारगांव के सुपुत्र मिस्टर कुणाल तारेकर। वेरी नाइस बल्लेबाजी। इसे कहता है ट्रम्प कर और इसे कहते हैं सलामी बल्लेबाज। वीरेंद्र सहवाग की इन्होंने वीडियो देखी होंगी 2-4 दिनों से, और इसीलिए उन्होंने हमला जारी कर दिया है पलसपे के गेंदबाज के ऊपर। और मौर्या पलसपे के कप्तान सोच रहे कि क्या सलामी बल्लेबाज की सलामी पारी देखी। इनके भी 51 रन हो चुके और टीम का टोटल स्कोर पहुंचा है कैलाश चंद्रकांत स्मृति सदगुरु सीमेंट पारगांव टीम का 60 के घर में। रनों का पहाड़ बनने जा रहा है। क्या देखिए रिवर्स भी गई गेंद नवीन पनवेल अंदर आगे देखिए जाकर इस बार हमारे बैनर के ऊपर टकरा गई गेंद डीप थर्ड मैन के ऊपर। और इस छक्के के साथ ये रिवर्स भी करने में इतने माहिर है तो आप देख सकते हैं। तो कुणाल तारेकर व्यक्तिगत पहुंचे, 15 गेंदों का सामना किया, 57 रन पे। केतन मेर खेल रहे 8 रन पे। मेरे हिसाब से तीसरा ओवर खत्म हो चुका है। तो 3 ओवर के समाप्ति के बाद कैलाशवासी चंद्रकांत स्मृति सदगुरु सीमेंट पारगांव टीम का टोटल स्कोर पहुंचा है 66 बिना कोई विकेट के नुकसान पे। मैच चल रही मौर्या पलसपे बनाम कैलाशवासी चंद्रकांत स्मृति सदगुरु सीमेंट पारगांव के बीच। टॉस जीतकर मौर्या पलसपे टीम ने पहले गेंदबाजी करने का फैसला किया है। 66 रनों की एक तेज तर्रार भागीदारी कोलकाता के ईडन गार्डन के मैदान के ऊपर 376 की जब ऐतिहासिक भागीदारी हुई तो उस भागीदारी में वीएस लक्ष्मण साहब और रविल दाऊद साहब जी का बड़ा योगदान था। अष्टो ने हमारे ऊपर फॉरन दिया था, उस फॉरन को तोड़ दिया और उसके बाद उन्हें आमंत्रण दिया कि आओ बल्लेबाजी करने के लिए। तो वो इस बार देखा जाए वो मैच अष्टो ने जीता नहीं। 2 ओवर का खेल अभी तक शेष है। केतन भगत आए गेंदबाजी की जिम्मेदारी संभालने के लिए, लंबा रनअप और लंबे गेंदबाज। इस बार या गैप में गेंद जाने की संभावना है लेकिन फील्डर मौजूद है। लंगन खिलाड़ी ने बढ़िया कवर किया, जाकर डीप मिड विकेट के ऊपर उन्होंने गेंद को पकड़ लिया बाउंड्री लाइन पे और एक सिंगल मिलेगा। और एक सिंगल के साथ याद देखा जाए तो कैलाशवासी चंद्रकांत सीमेंट सदगुरु पारगांव टीम का टोटल स्कोर पहुंचा है 67 के घर में 67। पानी की मांग हुई है तो जल्दी पानी लेके जाइए। हम 12 जो खिलाड़ी है पारगांव के इन्हें विनती करते हैं, धीरे धीरे दर्शकों की तादाद बढ़ती हुई 24 इवेंट की हमारी ये पूरी टीम मौजूद है। देखिए पूरी तरह से अच्छा अपना योगदान देते हुए और अच्छे क्लैरिटी के साथ इन्होंने अब काफ़ी दबदबा निर्माण किया हुआ है। सैंडी भाई की साउंड सिस्टम जो वड़ौली से बिलोंग करते हैं, बस 2 ही साउंड है लेकिन पूरा मैदान कवर कर रहे हैं। क्या बजाने का अनुभव है। तो इसी बीच हमारे यहाँ पहली इनिंग चल रही और क्या तेज तर्रार भागीदारी यार। कहते हैं ना कि तेजस मादरे साहब जी ने मुझे एक बात कही थी कि लड़का लड़की घर से भाग गई और माँ बाप के हाथ में मिले तो मारपीट नहीं तो जोड़ी फीट। आज जोड़ी देखिए पारगांव की कितनी फीट है। वो देखिए सब गाली गाली हंस रहे क्योंकि वो भी स्कूल के हेड मास्टर है। लेकिन यहाँ कहता हूँ ना छोटा मैदान है लेकिन छोटे मैदान के ऊपर दिवाली हो रही है साजरी। चौथे गेंदबाज क्या बैटिंग की यार इस बार देखा जाए कुणाल तारेकर ने। सचमुच गेंदबाज को दिन में भी तारे दिखा रहे हैं। और इस बार याद है कि ये रनआउट का यह मौका बन सकता है लेकिन गुड रनिंग, लेकिन सिंगल जरूर मिलेगा लेग भाई के रूप में। अतिरिक्त रन आ चुका संतोष चौधरी साहब जी ने इशारा दिया तो एक
सिंगल के साथ स्कोर आगे बढ़ता है। 68 पे स्कोर गया होगा, 68 पे स्कोर, यस। कैलाश चंद्रकांत स्मृति सदगुरु सीमेंट पारगांव टीम का स्कोर 68-68। जानते हैं कि टाइम होने वाला है इस मैच में, तो बंधु ने सोचा थोड़ा लेट आ जाए तो कोई टेंशन नहीं। आइए, स्वागत है बंधु आपका। लेकिन 2000 बंधु बल्लेबाजी चल रही पारगांव की, देखिए। ओ दिनेश पाटिल साहब जी का छक्के के साथ स्वागत किया इस बल्लेबाज ने और कह दिया है बंधु आपका स्वागत है। इससे और बेहतर स्वागत क्या हो सकता है। छोटा मैदान है लेकिन छोटे मैदान के ऊपर सदगुरु सीमेंट की यह मजबूत जोड़ी देखिए आग उगल रही है। क्या बैटिंग चल रही यार। सुबह के सत्र में रन बनना मुश्किल होते, लेकिन पारगांव के बल्लेबाजों ने इतनी धुआंधार बल्लेबाजी की है, तारीफ करना पड़ेगा। क्रिकेट में कहते हैं ना कि खरबूजों को देखकर खरबूजा रंग बदलेगा। 74 पे स्कोर 74। आएगा बंधु, आप थोड़ी रुकिए, यहां हमने एडजस्टमेंट की है तब तक के लिए। 74 स्कोर। ये हिमालय पर्वत ही खड़ा करने जा रहे पारगांव वाले। नेक्स्ट बॉल, और इस बार जड़ में डाली हुई गेंद थी, ऑन साइड के ऊपर, मिड स्टंप के ऊपर गेंद थी। एक चुराया, दूसरे के लिए भागने की कोशिश, लेकिन कुणाल ने कह दिया कि मत आओ केतन को। और एक सिंगल के साथ यहाँ कैलाशवासी चंद्रकांत स्मृति सदगुरु सीमेंट पारगांव टीम का स्कोर पहुंचा है 75 यानी कि 75। 75 पे स्कोर जा रहा है। मोरिया प्लस पे के गेंदबाज ऐसे मार खा रहे हैं कि मुझे लग रहा है दीपक सर यूट्यूब के ऊपर देखे होंगे तो कह रहे कि ये मैच खत्म होने के बाद मुझे पहुंचना पड़ेगा। और टॉपेज लगा हुआ है, पकड़ लो, जोड़ी तोड़ो और लिया कैच। टॉपेज लगा, बड़ी मछली जाल में फंस गई है। जिस विकेट की तलाश थी मोरिया प्लस पे टीम को, वही विकेट आप ड्रेसिंग रूम में जा रहे, लेकिन अपने टीम के लिए काफी बेजोड़ उन्होंने काम किया। शानदार धुआंधार इनिंग के लिए अपने टीम के लिए मेरे हिसाब से उन्होंने रन इकट्ठा किया है। कुणाल अभिनंदन कर रहे, क्या इनिंग खेली हुई है, उन्होंने रन इकट्ठा किया है। 57 रनों की बहुमूल्य बेजोड़ पारी और एक शहंशाह की पारी का खात्मा होता हुआ, लेकिन अपना काम अपना जलवा दिखाकर चले गए हैं। टीम का नाम ही क्या देखिए, चंद्रकांत स्मृति सदगुरु सीमेंट पारगांव। ये जोड़ी तोड़ने में इस बार देखा जाए ये गेंदबाज साबित हुए, जिस गेंदबाज का नाम है यहाँ केतन भगत। और पीछे लेग स्लिप के ऊपर जो खिलाड़ी थे उन्होंने इस कैच को पकड़ लिया। टॉपेज लगा था लेकिन फील्डर मौजूद था दायरे के अंदर। नए बल्लेबाज आ रहे हैं, प्रफुल्ल मेहर। चौथा ओवर चल रहा है और रन बन चुके हैं। इस बार देखा जाए 75, एक विकेट के नुकसान पे कैलाशवासी चंद्रकांत स्मृति सदगुरु सीमेंट पारगांव टीम का स्कोर 57 रनों की एक अनमोल पारी खत्म हो गई है। लेकिन कुणाल ने क्या मनोरंजन किया लोगों का, दिल और जीतने वाली एक धुआंधार इनिंग खत्म हो गई है और ड्रेसिंग रूम में चले गए। लेकिन वेल डन कुणाल। 75-75। ये भाई हाथ का होगा, इसने कह दिया, मैं भी शुरुआत जोर से कहता हूं क्योंकि डाउखोरों की बात कुछ अलग ही होती है, बॉडी से तगड़ा है। लेकिन जैसे इस बार देखा और पिच गेंद को इन्होंने पिक किया ऑन द मिड विकेट के ऊपर, शानदार छक्का। 81 रन बन चुके। सुबह के सत्र में इतने रन कभी हमने देखे नहीं, लेकिन ये पारगांव वाले क्या खा गए कुछ पता नहीं है। और देखिए इस तरह से उन्होंने आखिरी गेंद दी चौथे ओवर की, छक्का लगाकर। यहां देखा जाए बल्लेबाज जो थे प्रफुल्ल मेहर, जिन्होंने छक्के के साथ खुद का खाता ओपन किया, और प्रफुल्ल मोखल उन्होंने खुद का खाता ओपन किया। और 6 के साथ कैलाशवासी चंद्रकांत सदगुरु सीमेंट सप्लायर्स टीम का स्कोर पहुंचा है 81-81। आखिरी 6 गेंदें शेष और वो फेंकने के लिए मोरिया पलस्पी टीम के गेंदबाज आ रहे हैं राजाजी पाटिल। क्या गेंदबाजी की पूरी वाट ही लगाई है, क्या बल्ला चला यार कुणाल का। और लेकिन आप भी देखिए प्रफुल्ल मोखल ने आते ही छक्के के साथ इस ओवर की समाप्ति की और खुद का भी खाता ओपन किया। 81 स्कोर, आखिरी 6 गेंदे। राजा पाटिल गेंदबाजी करेंगे केतन को, और इस बार अपील की थी लेकिन यहां बच गए प्रफुल्ल। तीजा करीबी मामला होने वाला, लेग बाई के रूप में इस रन आया और सिंगल के साथ स्कोर पहुंचा 82 के घर में 5 गेंदों का खेल शेष है। प्रफुल्ल मोखल बाएं हाथ के बल्लेबाज अब मैदान के अंदर जो व्यक्तिगत 6 पे खेल रहे, दाया बाया कॉम्बिनेशन है। 5 गेंदों का खेल अभी तक शेष है इस इनिंग का।
किंजल ट्रांसपोर्ट चषक और आदर्श ट्रॉफी 2021 का खूबसूरत आयोजन नियोजन 11वां साल। आखिरी 5 गेंदे शेष। और लोअर फुल टॉस को क्रॉस बैट से खेल दिया, बाउंड्री की संभावना नहीं हो सकती है, रोक दिया उसे इस बार से क्या बाउंड्री लाइन के नजदीक, मगर 2 रन मिलेंगे और 2 के साथ स्कोर पहुंचा 84 के घर में। हम विनती करते हैं श्री दत्त घोड़ेवली बनाम सिद्धार्थ 11 जज एंड गोल्डी जुदानी बामन नगरी कप्तान को चेतावनी दे रहे हैं कि टॉस करने के लिए तुरंत कमेंट बॉक्स में 4 गेंदों का खेल शेष है। 84 रन 84 रन, 1 विकेट के नुकसान पे प्रफुल्ल मोकल पहुंचे 8 पे। राजा पाटिल की तीसरी गेंद और ये उड़ाया, गई हवा में गई और ग्राउंड के पार गई। जैसी गेंद उसके रडार में थी, हो पोली के ऊपर तीर के जैसे थप्पड़ मारी, सीधा गेंद 6 रन के लिए। एक के साथ कैलाशवासी चंद्रकांत स्मृति सदगुरु सीमेंट पारगांव टीम का स्कोर पहुंचा है 90 के घर में। ऐसी धाकड़ बल्लेबाजी हो रही है, क्या बात है। ये फंसाया, ये चखाया, ये फंसाया, गेंद देखिए टर्न हो गई। प्रफुल्ल मोकल क्रॉस बैट से खेलने गए थे मिड विकेट के ऊपर, लेकिन गेंद और बल्ले के बीच संपर्क हुआ नहीं है। क्रिकेट में कहते हैं ना कि चकमा देने वाले गेंदों के ऊपर कोई नंबर लिखा नहीं होता। और ये लॉब किया, टॉपिस लगा हुआ है, कैच की संभावना, विकेट कीपर ने लिया कैच। प्रफुल्ल मोकल के पारी का खात्मा होता हुआ और इस बीच देखा जाए तो यहाँ 90 रन पे दूसरा विकेट गिरता हुआ। और ये पारगांव टीम के लिए और कुणाल के लिए इस बार हमारे रावे के एक जबरदस्त खिलाड़ी, रिवर्स स्वीप के एक जाने माने जबरदस्त बल्लेबाज वैभव टावरी, इनकी तरफ से ढेर सारी शुभकामनाएं हैं। वैभव टावरी अपने दुकान में बैठकर इस किंजल ट्रॉफी का आनंद ले रहे थे। वैभव टावरी, आपका हम हार्दिक हार्दिक स्वागत करें। क्या बैटिंग यार, सुबह के सदमे बंधु इतने रन नहीं बनते हैं, लेकिन लगता है पारगांव वालों ने बल्ला नहीं गधा ही लेके आया था। आखिरी मेरे हिसाब से गेंदें 2 शेष होगी, एक ही गेंद शेष है। 90 पे स्कोर, 2 विकेट के नुकसान पे नए बल्लेबाज आए हैं। भूषण पाटिल, केतन मेहर खेल रहे 16 रन पे, सलामी बल्लेबाज है। लेकिन कुणाल तारेकर ने 57 रनों की धाकड़ पारी खेली। आखिरी गेंद शेष, राजा पाटिल गेंदबाजी करेंगे राइट आर्म ओवर द विकेट से। भूषण पाटिल पहली दफा गेंद को खेलेंगे और इस इनिंग की यानी कि 5 ओवर की आखिरी गेंद शेष। और इस बार दिशाहीन भट्ट की गेंद लेग स्टंप के बाहर जाती हुई अंपायर संतोष चौधरी साहब हमारे सामने आए, दोनों हाथ खुले के इशारा दिया कि यह गेंद खराब है। दिशाहीन गेंद, दोबारा गेंद फेंकना पड़ेगा या राजा पाटिल को। 91 पे रन जा चुका है, 91। आखिरी गेंद शेष राजा पाटिल की। किनारा लगा लेकिन पीछे प्रोडक्शन नहीं है, लेकिन उस बार रोक दिया, एक चुराया, दूसरे के लिए जा रहे और इसी के साथ ये दूसरा रन पूरा कर दिया है। यानी कि ये इनिंग मेरे हिसाब से पहली, और जीतने के लिए मौर्या प्लस पे टीम को चाहिए 94। धन्यवाद। तर नक्कीच यानंतरचा सामना असणार आहे तो म्हणजेच श्रीदत्त घोडिवली बनाम सिद्धार्थ 11 जस्यान गोल्डी जीवदानी बामण डोंगरी या 2 संघादरम्यान नाणेफेकीचा कौल इथे केला जाईल। केतन पाटील यांचे आगमन झालं, त्यांचे मनपूर्वक स्वागत आणि दीपकजी पाटील पळसपे यांचाही मनपूर्वक स्वागत। 2 संघादरम्यान नाणेफेक इथे केली जाईल। तर नक्कीच आदरणीय हिराजी म्हात्रे, तेजजी म्हात्रे यांचे वडील सामना टाय झाल्यास 3 बॉलचा बोल्ड आउट असेल तरी ते नाणेफेक केली जाते आहे। किंजल स्पोर्ट्स चषक हवा आहे की इट्स अ किंजल स्पोर्ट्स चषक। नाणेफेकीचा कौल लागला आहे श्रीदत्त घोडिवली संघाच्या बाजूने, आपला निर्णय काय असेल? क्षेत्ररक्षण
या मैदानाचा आढावा जर आपण पाहिला तर पहिल्या सामन्यामध्ये तब्बल 90च्या वर धावा झालेत. मैदान छोटं आहे. आपले इरादे काय असतील आणि यंदाच्या मोसमामध्ये बामणडोंगरी संघ खूप फॉर्मला आहे. काय सांगाल? प्रथम तर आम्हाला इथं खेळायला संधी दिली त्याबद्दलच आम्ही यांचे आभार मानतो. आणि ग्राउंड खूप छोटा आहे पण खेळायला खूप मजा येईल. तर नक्कीच तुमचाही नवा अनुभव आणि तेजस्वी म्हात्रे सालाबादप्रमाणे किंजल ट्रॉफी हे नुसतं नाव नाही तर ब्रँड बनलं आहे. स्वतः भाऊ पप्पा सर्व मंडळी त्यांच्या समवेत सदैव राहिलेत. आणि क्रिकेट क्षेत्रामध्ये पोलीस दलातील हा माणूस क्रिकेट क्षेत्रामध्ये फार मोठा आहे. आणि बामणडोंगरी संघ तेवढ्याच ताकदीचा संघ आहे. त्या ताकदीविषयी तुम्हाला काही अंदाजा? हो खूप त्यांच्या मॅच पण आम्ही बघितल्यात आणि ह्यावर्षी रायगड प्रीमियर लीगमध्ये त्यांना गेल्या वर्षीचा बेस्ट टीमचा पुरस्कारसुद्धा भेटलेला आहे. पण मी एक म्हणतो मराठीत एक म्हण आहे, कुस्ती खेळायची तर दाराशिंगशी, हारलो तरी दुसरा नंबर. बस आम्ही झुंज देण्याचा प्रयत्न करू. क्या बात क्या बात. लढाईचं तर लढायचं नाही लढाईचं असं त्यांनी ठरवलं आहे. तर तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा. तेजस्वी मात्र स्वतःचं आयोजन आहे. मैदान छोटं आहे. आणि सर्वप्रथम तुमचं अभिनंदन की रायगड प्रीमियर लीगमध्ये तुम्ही मागच्या वर्षी सर्वोत्कृष्ट संघ ठरलात. तुमची मेहनत आम्ही सदैव पाहतो. या मेहनतीचं आणि तुमच्या खेळाचा राज सांगाल का? राज असं नाही आहे, नवीन नवीन खेळाडू तयार झालेले आहेत आणि जे अंडर 19चे खेळाडू आहेत ते बॉलिंग अटॅक खूप चांगला करतात, फलंदाजी खूप चांगलं आहे त्याच्यामुळे. आणि मुळात म्हणजे आम्ही जास्त टुर्नामेंट खेळतो आणि खेळायला पण मुलं सगळे आहेत तर त्यांच्या घरचे पाठवतात, त्याबद्दल त्यांचा पण आभार आहे. आणि आउटफुल इथं बघायला झालं तर हा ग्राउंड थोडा छोटा आहे त्याच्यामुळे विकेट पण ही 22 पावलांचीच ठेवलेली आहे, त्यामुळे बॉलरला सुद्धा बेनिफिट आहे. आता सुरुवात होती, मला वाटतं राजू ठाणगे इंजर्ड होता, नाही तर राजू ठाणगेने जर गोलंदाजी केली असती तर नक्कीच काहीतरी चित्र वेगळं बघायला भेटलं असतं. नक्कीच मैदान छोटं आहे, सगळं बरोबर आहे. मी एकच प्रश्न विचारेन की अमरजी म्हात्रेने सांगितलं होतं की बामणडोंगरी संघ इथपर्यंत आहे, त्याच्यामध्ये तेजस्वी म्हात्रे यांचा सिंहाचा वाटा आहे. त्या शाबासकीविषयी काय सांगाल? नक्कीच. आता ते स्वतः एवढं बोललं असेल तर मी तर स्वतःसाठी काही बोलू शकत नाही, त्याबद्दल अमर म्हात्रेंना सुद्धा धन्यवाद म्हणतो मी. तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा. दोन्ही संघ चांगला खेळतील, चांगली लढत प्रेक्षकांना पाहायला मिळेल. तर नाणेफेकीचा कौल लागला श्रीदत्त घोडेवडी संघाच्या बाजूनं आणि आमंत्रण दिलंय फलंदाजीचं सिद्धार्थ जस्यान गोल्डी 11 बामणडोंगरी संघाला. ओर टू कॉमेंट्री बॉक्स. तर नक्कीच लाईनमध्ये राहायचं आहे खेळाडूंनी. कैलासवासी चंद्रकांतजी पाटील उल्वे यांना श्रद्धांजली देण्यासाठी, त्यांच्या आत्म्यात चिरशांती लाभो यासाठी श्रद्धांजली देण्यात येईल. तर मी खेळाडूंना विनंती करेन की एकत्र उभं राहायचं आहे आणि सर्वांना विनंती करेन की प्लीज आपण उभे राहा. परेड सावधान. शांती ओम शांती ओम शांती ओम. दादा तुमच्या आत्म्यात चिरशांती लाभू दे. सहवास जरी सुटला तरी सुगंध, तुमची स्मृती सुगंध देत राहील आणि आयुष्याच्या प्रत्येक वळणावरती चंद्रकांत दादा आम्हाला तुमची आठवण येत राहील. ती आठवण सदैव स्मरणात ठेवण्यासाठी आणि खऱ्या अर्थाने आठवणी आयुष्यभर आपल्या लक्षात राहण्यासाठी त्यांच्याच नावाचा हा खेळ सुरू आहे. कारण पारगाव संघ खेळतोय, कित्येक मैदानावरती अनेक संघ कैलासवासी चंद्रकांत स्मृती नावानं खेळतात आणि हेच नाव या चंद्रकांत दादांचं सदैव स्मरणात राहील. त्यांच्याही आत्म्यात चिरशांती लाभू दे अशी ईश्वरचरणी प्रार्थना करतो. आणि वळूया आपण पुन्हा एकदा कॉमेंट्री बॉक्सकडे. हल तर तब्बल 94 धावांचं लक्ष्य सकाळच्या सत्रामध्ये किंजल स्पोर्ट्स चषक महाराष्ट्रामधील बहुचर्चित आणि नामवंत स्पर्धा आपण एन्जॉय करतोय. तर पहिलं सत्र समाप्त झाले. कुणाल तारेकरचं अर्धशतक आपण पाहिलं. 17 बॉलमध्ये 57 धावा. केतन मेहर फटाफट 7 बॉलमध्ये 16. त्यानंतर प्रफुल्ल मोकल 5 बॉलमध्ये 14 आणि भूषण पाटीलने 2. अशा पद्धतीनं पहिल्याच मॅचमध्ये पिल्लेज कॉलेजच्या या मैदानावर अक्षरशः धावांचा डोंगर उभा केलाय. पळसपे संघाच्या विरोधामध्ये तब्बल 93 धावा कुठल्या गेल्या. प्रत्येक जण आज महागडात ठरला. एक्सपेक्ट राजा पाटीलनं 11 धावांचं षटक टाकलं होतं, नाहीतर वरदनं 22, रमेश पाटील 23, राहुल बैकर 20, केतन भगत 14. ज्यांच्यावर फार मोठा विश्वास होता पळसपे टीमला, आज मात्र सगळेच गोलंदाज अपयशी ठरले. परंतु हे मैदान असं आहे
की काहीही घडू शकतो, कितीही धावा चेस होऊ शकतात. त्यामुळं बरेचसे विक्रम ज्यावेळेला कोरोना काळामध्ये या मैदानावर मात्र किंजल स्पर्धा झाली तेव्हा बरेचसे विक्रम मात्र या मैदानाने पाहिलेत. या दरम्यान मंचावर स्वागत होत आहे घोडिवली संघाच्या संघनायकाचं, कारण खऱ्या अर्थानं त्यांचं योगदान आणि अगदी वेळेवर हा संघ आला त्याबद्दल त्यांच्या संघनायकाचा विकासदादा यांच्या शुभ हस्ते मात्र यथोचित मानसन्मान करण्यात येतोय. तर धन्यवाद आणि वळूया आपण या वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा. हे कार्य निर्विघ्नपणे पूर्ण पडण्यासाठी आपण गणरायाला साकडे घालूया. महाराष्ट्राचा आराध्य देव श्री छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा आणि जाऊया वळतोय मैदानाकडे. सकाळच्या सत्रामध्ये जमलेल्या तमाम क्रीडा रसिकांचं मी दीपक पाटील मनापासून स्वागत करतोय आणि घेऊन जातोय किंजल स्पोर्ट चषक, महाराष्ट्रामधील नामवंत टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा आणि या स्पर्धेच्या पहिल्या सामन्यातल्या दुसऱ्या सत्राकडे, ज्या ठिकाणी राजू ठाणगे आणि सिद्धांत मात्रे ही सलामीची जोडी मैदानावर दाखल झाले, तर गोलंदाजी मार्कवर मात्र भूषण पाटील. तर अवांतर धावसंख्येनं अखेरीस खातं उघडलं जाते ते 1 या धावेनं. 93 धावा, त्यामुळं मोठा डोंगर आहे. राईट मोर द विकेटनं भूषणचा हा बॉल कव्हर्सला मात्र भेदत बॉल चाललाय. थोडीशी मिसमिळ त्या ठिकाणी जरूर पाहायला मिळाली आणि तोपर्यंत मात्र 2 रन सहजतेनं सिद्धांत कंप्लीट करतोय. मैदान छोटं आहे, बरेचसे इतिहास या मैदानानं बऱ्याचशा खेळाडूंना प्रसिद्धी दिले. करण मडवीनं 6 बॉलमध्ये 6 षटकार मारण्याचा विक्रम मात्र याच मैदानावर केला होता. गोलंदाज तयार. भूषणचा हा बॉल सिद्धांतसाठी, यावेळेस मात्र कडॉनला थोडीशी मिस्टेक पाहायला मिळते. केतन त्या ठिकाणी होता, रन मात्र लगेच 1 कंप्लीट झाले. या जोडीवर बरंच काही निर्भर आहे. तिने सर पाहायला गेलं तर संपूर्णपणे मोरिया पळसपे 11 संघाचा जो डोलारा उभा आहे ना, आजपर्यंत बरेचसे सुखदायी क्षण, आनंददायी क्षण मात्र या जोडीनं आत्तापर्यंत दिलेत. त्यामध्ये सर्वात मोठा हातभार जो लावलाय रायगड टेनिस क्रिकेटमधील एक धुरंधर अष्टपैलू खेळाडू राजू ठाणगे ऑन स्ट्राईक नाव. राईट ओव्हर द विकेटनं भूषण तयार. यावेळेचा हा बॉल थोडासा ऑफस्टम्पच्या बाहेर ठेवला होता. ही प्लॅनिंग चांगली होती, पुल करण्याचा प्रयत्न, परंतु प्रॉपर टायमिंग करता आलं नव्हतं. इथे आणखीन एक सिंगल. सकाळचं सत्र जेव्हा मैदानावर आलो तेव्हा बराचसा दव पडला होता, कारण आज थंडीचे दिवस वाढलेत. त्यामुळं टॉस जिंकून पहिल्यांदा फिल्डिंग करण्याचा निर्णय मात्र पळसपे टीमच्या कॅप्टननं घेतला, कारण सकाळच्या सत्रामध्ये ड्यू फॅक्टर वगैरे, परंतु ही खेळपट्टीच फलंदाजांचं नंदनवन आहे. त्यामुळे सकाळ असो किंवा कोणताही वेळ असो, इथे फलंदाजांसाठी पोषक अशी खेळपट्टी बनवण्यात आली आणि ग्राउंड सुद्धा छोटं आहे, त्यामुळे लगेच फटका चांगला होता. यावेळेस मात्र तुम्हाला सगळे कॉपीबुक स्टाईलमधले फटके सिद्धांतच्या बॅटमधून पाहायला मिळतात. रन मात्र मिळाली 1 सिंगल रन. परंतु आतापर्यंत विचार केला भूषण पाटील आपल्या गोलंदाजीतले मात्र वेगवेगळ्या पद्धतीचे चेंडू टाकून थोडासा फलंदाजांना त्रस्त करण्याचं काम करतोय. परंतु पहिल्याच ओव्हरमध्ये थोडंसं मी तर म्हणेन दोनही फलंदाज अगदी सेफली, सुरक्षितरित्या थोडीशी खेळपट्टीचा अंदाज घेत आणि पारखली जाते. त्यांना माहिती आहे काही झालं तरी आपल्याला दोघांना मात्र या मैदानावर एक मोठी इनिंग साकारावी लागणार आहे. राजू यावेळेस मात्र बॉलला लॉफ्ट करतोय. ऑन साइडला मिड विकेट क्लिअर करत असताना बॉलला पाठवलंय, राजूच्या बॅटमधून निघालाय हा पहिला किंजल स्पोर्ट षटकार. अखेरीस षटकार आलाय. पहिलं मोठं टार्गेट जरूर आहे, परंतु राजू ठाणगेच्या बॅटमधून अगदी कुणाल सारखीच बॅटिंग पाहायला मिळाली तर मात्र या धावा सुद्धा या मैदानावर चेस होऊ शकतील. परंतु त्यासाठी राजूचं शेवटपर्यंत राहणं सुद्धा तेवढंच गरजेचं आहे. ओव्हर द विकेट पुन्हा एकदा. यावेळेस मात्र फुल टॉस बॉल स्क्वेअर ऑफ द विकेट, खेळाडू कक्षाच्या वरतून पाठवलं या बॉलला. हा बॅक टू बॅक येतोय दुसरा षटकार. धावसंख्या षटकाराच्या सहाय्यानं जाऊन पोहोचले ती 19 वर, म्हणजे बरोबर मी तर म्हणेन धावगती राखले. 19 वाजता 95, 94 करायच्या आहेत आणि अगदी सुरुवात जी झाले पहिले 4 चेंडू आपण पाहिले दिनेश सर, तर नक्कीच थोडेसे अगदी सावधानतेने खेळत होते. उगाचच हवेतून खेळण्याचा केला गेला नाहीये. थोडीशी खराब चेंडूंची वाट पाहिली, खराब चेंडू कधी गोलंदाज टाकतो हे सुद्धा पारखलं. हे चांगल्या खेळाडूंची लक्षणं आहेत
आणि इथून मात्र षटक संपता एक चांगला स्कोर आता मात्र उभा केलाय तो तब्बल 19 रन्स ऑन अ बोर्ड. बरोबर आहे कुणाल. यस थँक्यू. स्कोरिंग दिनेशजी पाटील सर बेलवली गुणलेखक आहेत. त्याचप्रमाणे 24 लाईव्ह इव्हेंटचे सुद्धा स्कोरर मनीष आहेत आमच्या बरोबर. 2 स्कोरर आहेत त्यामुळे आम्हाला सुद्धा टेन्शन आलं आता नेमकी चुकी कोणाकडून झाली, परंतु असे नाहीये. बऱ्याच वेळा होत राहतं. कदाचित पहिली जी धाव होती व्हाईट बॉलची ती कदाचित काउंट केली नसावी, परंतु खेळाडूचं लक्ष पहा किती असतं. एक एक धाव किती महत्त्वाची असते. खेळाडूंना मात्र मैदानामध्ये जेव्हा तुम्ही उतरता ना तेव्हा प्रत्येक धाव महत्त्वाची असते. मग 19 आणि इथे मात्र तोही डाऊट क्लिअर झालाय. पहिलं षटक संपलं 19 धावांचं. सिद्धांत मात्रे तो खेळतोय 4 वर. राजूच्या बॅटमधून 2 षटकार आले, तो खेळतोय 13 वर. आणि अशा पद्धतीनं चांगली सुरुवात केली. 94 करायच्या, त्यामुळं ही जी घोडदौड आहे पहिल्या षटकामधील ही अशीच चालू ठेवावी लागणार आहे प्रत्येक ओव्हरमध्ये. यावेळचा हा फटका समोरच्या दिशेला स्ट्रेट टू द कुणाल. नो मिस्टेक परतावं लागेल आणि सलामीवीर गारद होतोय. सिद्धांत मात्रेच्या स्वरूपात लागलाय हा पहिला जोरदार झटका. तर 19 या धावसंख्येवर अखेरीस इथून मात्र पहिला गडी गमावलाय पळसपे टीमनं. त्यामुळे आता थोडंसं दडपण राजू ठाणगेवर वाढेल. तिसऱ्या स्थानावर मैदानाच्या आतमध्ये किरण भोईर येतोय फलंदाजीसाठी. आणखीन एक आक्रमक शैलीचा फलंदाज, परंतु केतन मेहरनं मात्र अखेरीस ब्रेक थ्रू दिलाय. यावेळेस मात्र अगदी स्वतःला ऍडजस्ट करत हा फटका बॅकवर्ड स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या दिशेनं खेळलाय आणि यस पंचांचा इशारा येतोय. इट्स अ 4 रन. आल्या पहिल्याच बॉलवर चौकारानं खातं उघडलंय ते किरण भोईर या फलंदाजानं. 23 धावा. पहिलाच सामना आपण पाहतोय किंजल स्पोर्ट्स चषक, एक अग्रमानांकित स्पर्धा म्हणून ज्या स्पर्धेकडे खरं तर संपूर्णपणे सगळीकडे प्रीमियर लीगचं वावर सुरू आहे. आणि असं असताना विचारणा होत होत्या ही स्पर्धा अखेरीस कोणत्या तारखेला येते, आणि अखेरीस तो दिवस उजाडलाय. आज पासून मात्र तब्बल 11 दिवस ही स्पर्धा तुम्ही याच मैदानावर एन्जॉय कराल. त्याच्यामध्ये ABCDE 5 ग्रामीणचे गट असणार आहेत, 2 तालुका ओपनचे गट असणार आहेत, 7 त्यानंतर एक ग्रामपंचायत ओपनचा गट जो पहिल्यांदाच तेजस मात्रे यांनी या स्पर्धेमध्ये आणला. आणि संकल्पना गेल्या वर्षी बऱ्याचशा स्पर्धांमधून आपल्याला पाहायला मिळाली. 40+ जे जुने खेळाडू आहेत आपले, ज्यांनी आपले खेळाडू घडवलेत आणि ज्यांना कुठेतरी मार्गदर्शन केलंय, असं 40+ क्रिकेट या स्पर्धेमध्ये पाहायला मिळेल. त्याचप्रमाणे सगळ्यात जास्त उत्सुकता असते ती गर्ल्स क्रिकेट. स्ट्रेट डाऊन द ग्राउंड समोरच्या दिशेला व्ही शेप मध्ये लॉंग ऑनच्या वरतून किरण भोईरच्या पॅटमधून मात्र दे धक्का घे छक्का. आणि इथे मात्र आल्या आक्रमक झालाय, कारण त्यांना माहिती आहे, कारण ह्या धावा आपल्या गोलंदाजांना मात्र सपाटून मार खावा लागलाय. ते कुठेतरी ते डोक्यामध्ये असेल की आपल्या गोलंदाजांना मारले तर आपल्याला सुद्धा तेच काम करावं लागणार आहे. एवढ्या मोठ्या स्पर्धेमध्ये या स्पर्धेमध्ये जिवंत राहायचं असेल तर 94 ही फार मोठी धावसंख्या चेस करावी लागणार. या 10 धावेनं टीमची धावसंख्या 29 या आकड्यावर. केतनचा हा बॉल ऑफस्टूनच्या बाहेर थोडासा खोलवट पद्धतीचा खोदून काढला ऑन साईडला, डीप मिड विकेटला सिंगलच घेतली गेली. कारण इथून पाहायला गेलं तर रिस्क घ्यायची नाहीये, कारण दोनही फलंदाज असे आहेत की काहीही करू शकतील. मोठे फटके पाहिले दोघांच्याही बॅटमधून आलेत. राजूच्या बॅटमधून 2 षटकार आपण पाहिले, किरणच्या बॅटमधून 1 चौकार 1 षटकार पाहिला. त्यामुळे चांगली इंटरेस्टिंग मॅच सकाळच्या सत्रामध्ये पाहायला मिळेल. इट्स अ ह्यूज विकेट. आता धाबे दणाणले असतील थोडेसे. राजू ठाणगे बाद झालाय अगदी स्क्वेअर ऑफ द विकेट. आणि अखेर ज्या विकेटची प्रतीक्षा होती पारगाव टीमला, ती विकेट मात्र प्राप्त करत असताना
केतन मेहरनं मात्र दोनही सलामीवीरांना दाखवलाय तंबूचा रस्ता. दुसरा हादरा मोरया 11 पळसपे टीमला. तर इथे सुटकेचा निश्वास टाकला असेल आता मात्र केतन मेहेर, त्याचप्रमाणे चंद्रकांत सद्गुरू सिमेंट सप्लायर्स पारगाव संघाच्या सगळ्याच खेळाडूंना राजू ठाणगे सापडलाय, जो लॉंग इनिंग करण्यासाठी ओळखला जातो. सुरुवात चांगली केली होती, थोडंसं राजू ठाणगेचं दडपण मी म्हणेन थोडंसं किरण भोईरनं कमी केलं होतं. राजू ठाणगेला काही झालं तरी शेवटपर्यंत मात्र या खेळपट्टीवर उभं राहणं फार गरजेचं होतं, परंतु त्याला सुद्धा धाबांचा डोंगर दिसत होता आणि कुठेतरी तो डोंगर पार करायचा म्हटला तर सुरुवातीपासूनच आक्रमक होणं हे स्वाभाविक होतं आणि त्यामध्ये मात्र मोठा फटका खेळताना राजू बाद झालाय. राहुल बैकोर येतोय, आणखीन एक प्रतिभावान खेळाडू आहे मोरया 11 पळसपे संघाचा. आमचे गुणसंख्या लेखक उमेशजी भोईर यांचे या ठिकाणी आगमन झाले, त्यांचं आम्ही हार्दिक स्वागत. कव्हरच्या वरतून यावेळेस मात्र स्क्वेअर ड्राईव्ह केला होता राहुलला. आल्या आल्या पहिलाच बॉल पाठवलाय, तो कबा पॉइंट बाउंड्री लाईनच्या बाहेर 4 धावांकरता येतोय. हा खणखणीत असा चौकार. त्या चौकाराच्या सहाय्यानं टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली ती 34. 34 या आकड्यावर. पहिल्या ओव्हरमध्ये 19, दुसऱ्या ओव्हरमध्ये 15, अशा पद्धतीनं 34 धावा आल्यात. त्यामुळे इथून बरोबर उरलेल्या 3 ओव्हर्समध्ये तुम्हाला करायच्या आहेत त्या 60 रिक्वायर्ड. 20च्या सरासरीनं आता मात्र जी 19ची सरासरी होती ती आता मात्र 20ची सरासरी, आणि या 20च्या सरासरीनं जावं लागेल. निदान तर केतन मेहर यशस्वी षटक म्हणता येईल, कारण पहिल्यांदा सिद्धांत मात्रे, त्यानंतर राजू ठाणगेला बाद केलं. असं वाटत होतं राजू ठाणगे थोडासा धोका होऊ शकतो पारगाव टीमच्या दृष्टिकोनातून, परंतु त्याला सुद्धा लगेच बाद करण्यामध्ये यशस्वी ठरला. आणि इथे मात्र थोडासा मी म्हणेन हलकासा बॅकफुटवर सरकला गेलाय, कारण प्रत्येक ओव्हरमध्ये धावा करायच्यात. या ओव्हरमध्ये त्या मानानं 4-5 धावा कमी आल्या आणि या 2 विकेट हे सर्वात महत्त्वाचं मी तर म्हणेन फॅक्टर होतं, जे थोडंसं टेन्शन वाढवणारं ठरेल मोरया 11 पळसपे टीमसाठी. सिद्धांत आणि राजू दोनही सलामीवीर गारद झालेत. 34 धावा झाल्यात, परंतु सलामीवीर जरी गारद झाले असले तरी 94 करायचे आहेत. त्यामुळे उरलेली लढाई आपल्याला जिंकायची आहे. याच इराद्यानं मात्र पळसपे संघाला सुद्धा खेळ करणं फार गरजेचं आहे. तीन ओव्हर्समध्ये 60 धावा करायच्यात. प्रफुल्ल मोकल येतोय. रायगड प्रीमियर लीग मध्ये खूप दमदार परफॉर्मन्स केला होता. गोलंदाजीमधून खास करून जेव्हा शेवटचं षटक टाकायचं आणि अगदी फिरलेले म्हणजे गेलेले सामने मी पाहिलेत अगदी जवळून, ते सुद्धा आपल्या बाजूनं फिरवण्यामध्ये यशस्वी राहिला होता प्रफुल्ल मोकल. आता मात्र गोलंदाजीसाठी लेफ्ट मूव द विकेट ना सज्ज होईल समोर. स्ट्राईक एंडला फलंदाज किरण भोईर. किरणचा पहिलाच बॉल स्क्वेअर ऑफ द विकेट. अंपायर लोबो यांच्या बाजूनं काढल्या बॉलला एकच धाव मिळेल. इकडे या मैदानावर जरी चौकार षटकार लगेच जात असले तरीही तुम्हाला फार क्वचित तुम्हाला 2 किंवा 3 धावा मिळतात. हे सुद्धा तेवढंच आहे. बाउंड्री लाईनला बॉल हातामध्ये गेला तर तुम्हाला एकच धाव मिळते, हे सुद्धा दुर्लक्षित करून चालणार नाहीये. सिंगल आली, धावसंख्या 1 ने पुढे जात असताना 35. राहुल बैकर. षटक फार महागडं ठरलं होतं राहुल बैकरचं, आणि गुणवान खेळाडू आहे या टीमचा, अष्टपैलू खेळाडू. प्रफुल्लचा हा बॉल अपील हलकीशी पाहायला मिळाली. इथून मात्र बॉल पॉइंट कडे सरकलाय. कदाचित शरीराचा वेध घेऊन गेला होता की काय. या पंचांचा इशारा येतोय. लाईक बाईस घोडिवली टीमचा कॅप्टन आपण या पहिल्यांदाच या मैदानावर. यस तेजस, घोडिवली संघ पहिल्यांदाच या मैदानावर खेळेल. स्वागत आहे तुमचं किंजल ट्रॉफी मध्ये. ओह, आडव्या पॅटनं ऑन साइडला स्क्वेअर ऑफ द विकेट. काय फटका लगावलाय. स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. किरण भोईरचा तडाका. बॉल सीमा पार. षटकार. ती ताकद आहे अगदी. स्टँड अँड डिलिव्हर. खडे खडे अप्रतिम फटका पाहायला मिळाला. आणि या षटकाराच्या सहाय्यानं टीमची धावसंख्या 42 42 या आकड्यावर.
या मैदानावर कितीही धावा चेस होऊ शकतात, कारण याची प्रचिती आम्ही बऱ्याच वेळा घेतले. मोठ्या मोठ्या संघांना पराभवाचे धक्के बसलेत या मैदानावर. चांगला चेंडू होता यावेळेस मात्र प्रफुल्लचा खोलात टाकला होता. इथून मात्र सिंगल मिळाली. धावसंख्या 1 पुढे जात असताना किरण भोईर थोडासा डाव सावरतोय. धावसंख्या 1 पुढे जाईल 43. परंतु हे 2-3 मोठे फटके प्रत्येक ओव्हरमध्ये येणं गरजेचं आहे, कारण 20 ही सरासरी आहे. त्यामुळे एखाद्या षटकारानं सुद्धा उन्मत्त होऊन जमणार नाहीये. दिनेश सर, लोवा फुल टॉस बॉल, स्ट्रेट ड्राईव्ह फटका, बॉल एक टप्प्यानिशी सरळ सीमारेषा पार. राहुल बैकरच्या बॅटमधून यावेळेस येतोय हा चौकार. 4 धावेनं टीमची धावसंख्या 47. प्रयत्न मात्र केले जातात. प्रयत्नांची पराकाष्ठा मात्र पळसपे संघ सुद्धा करतोय. जरी 93 धावा झाल्या असल्या म्हणून काय झालं, आमच्यामध्ये जी गुणवत्ता आहे ती मात्र आम्ही दाखवणार. आणि याच निर्णयाला मात्र फलंदाजी करतात. लेफ्ट मोद विकेट ना. फुल टॉस बॉल आणि फुल टॉस बॉलला चपराक चढवले खेळाडू कक्षाच्या वरतून. इट्स अ नो बॉल कॉल फ्रॉम अंपायर. सोने पे सुहागा. पळसपे संघ अर्धशतक साजरा करतोय आणि या 7 धावांच्या मदतीनं धावसंख्या जाऊन पोहोचले ती 54 या आकड्यावर. 54 रन्स. आणि ही मात्र सुवर्ण संधी असेल राहुल बैकरसाठी. इट्स अ फ्री हिट बॉल. मुक्तपणे खेळण्याची ही संधी. अगेन फुल टॉस, अगेन नो बॉल. आणि इथे मात्र कदाचित आणि की या मॅच मध्ये काहीतरी वेगळं पाहायला मिळतंय की काय. आणि आणखीन 7 धावा. प्रफुल्ल मोकलला आता मात्र इशारा दिला असेल अंपायर्सना की बाबा रे, ही गोलंदाजी आता मात्र तुझी थांबवावी लागेल, कारण 2 बीमर बॉल वेस्ट राईट 2दा मात्र एका षटकामध्ये टाकणं हे गोलंदाजांवर आता मात्र निर्बंध घालण्यात आलेत. आणि त्याचे सुद्धा हात कपाळावर गेलेत. आणि खरं तर सगळ्यांनाच आश्चर्यचकित होतोय. पारगाव संघाचा एक चांगला गोलंदाज प्रफुल्ल मोकलकडून आज मात्र ह्या चुका कशा झाल्या हाच विचार मात्र करतील. परंतु या चुकांपेक्षा या 0 बॉलवर 14 ज्या धावा आल्या, या 14 धावा बळ आता मात्र वाढवतात त्या मोर्या पळसपे संघाच्या. आणि या धावेनं टीमची धावसंख्या जाऊन पोहोचले 61 या आकड्यावर. 61 रन्स ऑन बोर्ड. या ओव्हरमध्ये आतापर्यंत 27 धावा आल्या. 27 रन्स. 6व्याच परतफेड. मागच्या षटकाची 26 आल्यात. 6व्याच परतफेड मात्र केली जाते. 27 धावा या ओव्हरमध्ये आतापर्यंत आल्यात. आणि इथून जर पाहायला गेलं तर प्रफुल्ल मोकल थोडासा निराश करतो आपल्या चाहत्यांना. एक चेंडू टाकायचा होता, परंतु त्याच्यासाठी त्यानं 14 धावा तब्बल मोजल्या. क्रिकेट हा खेळच असा आहे. यावेळेचा हा चेंडू पंचांचे हात निघाले तर व्हाईट बॉलचा इशारा मात्र येतो. यस पंच. आणि फ्री हिट मात्र असेल कायम. इथे मात्र हा फ्री हिटचा बॉल आहे, त्यामुळे कदाचित झेल टिपून फायदा होणार नाहीये. चान्स होती. काही क्षण मात्र फलंदाज सुद्धा विसरले होते की काय, कारण व्हाईट बॉल पडला होता. बऱ्याच वेळा व्हाईट बॉल पडल्यानंतर नेक्स्ट बॉल फ्री हिट असतो हे पटकन विसरून जातात. ही रन मात्र मिळाली. एक सिंगल रन न होईल धावसंख्येमध्ये बदल. इथे 3 षटकांचा खेळ अखेरीस संपलाय. हे शेवटचं चेंडू टाकण्यासाठी प्रवीण मोकलची आवश्यकता भासली, ती प्रफुल्ल मोकलला. आणि धावसंख्या 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर 63 धावसंख्येपेक्षा सरासरीपेक्षा मात्र पुढे चाललाय. ड्रिंक्स ब्रेक मैदानामध्ये घेतला जाईल. मी ट्वेल्थमॅनना विनंती करेन. 63 धावा. त्यामुळे इथून उरलेले 12 चेंडू शिल्लक आहेत आणि या 12 बॉलमध्ये जिंकण्यासाठी 31 धावांची आवश्यकता. 31 रिक्वायर्ड नाव. 19 सरासरी होती, ती आता मात्र 15.5 आले. म्हणजे या षटकानं मात्र संपूर्णपणे चंद्रकांत स्मृती सद्गुरू सिमेंट सप्लायर्स पारगाव संघाचा मात्र खेळ बिघडवलाय. 2 नो बॉलवर 2 षटकार हा सामन्याचा टर्निंग पॉइंट आहे आतापर्यंत. कारण सलामीवीर बाद झाल्यानंतर पळसपे संघावर दडपण वाढलं होतं. राजू ठाणगे शेवटपर्यंत राहील, सामन्यामध्ये मजा येईल, परंतु राजू ठाणगे नसला तरी काय झालं, आमच्यामध्ये सुद्धा ती क्षमता आहे. आणि ती क्षमता मात्र किरण भोईर आणि राहुल बैकरनं दाखवले. आणि या जर्सी नंबर 6 पप्या भाय यांचं या ठिकाणी आगमन झालंय. स्वागत आहे. 11 दिवस हे नाव मात्र
चर्चेमध्ये राहील. बारा चेंडू हव्या आहेत त्या 31 धावा. 31 रिक्वायर्ड नाव, रिमेनिंग 12. 12 बॉल 31 म्हणजे 5 षटकार. 5 षटकारांनी हा सामना सहज फिनिश होऊ शकतो. 4 षटकारांनी हा सामना फिनिश करता येऊ शकतं. पण या दोन्ही फलंदाजांवर फार मोठी अपेक्षा असेल, परंतु त्याच वेळेला सलामीची जोडी फोडल्यानंतर यश प्राप्त झालेलं नाहीये. त्यामुळं मधल्या फळीतील फलंदाजांना बाद करण्याची ही रणनीती आखली जाऊ शकते. आणि या षटकामध्ये भूषणकडून मात्र तेच अपेक्षित असेल, कारण ज्या खेळाडूकडून, ज्या गोलंदाजाकडून जास्त अपेक्षा पारगाव संघाला नेहमीच असते. कारण एक असं गोलंदाज आहे, एक असं अस्त्र आहे या टीमचं, की बऱ्याच वेळा गोलंदाजीच्या माध्यमातून मात्र या खेळाडूनं आपल्या संघाला मात्र कित्येक मॅचेस जिंकून दिल्यात. त्यामुळं इथून काय घडलं जाणार, मागचं षटक नक्कीच फलदायी राहिले मोर्या पळसपे संघाच्या दृष्टिकोनातून. गोलंदाजी मार्कवर भूषण पाटील सज्ज होतोय, जो पहिल्या षटकामध्ये 19 धावा या गोलंदाजानं खर्च केल्या होत्या. राईट आर्म ओव्हर द विकेट ना. आडवा बॅटनं अगदी स्क्वेअर ऑफ द विकेट. क्षेत्ररक्षक आहेत कुणाल पाठीमागे. रन मात्र मिळेल एकच. बाउंड्री लाईनला जरी बॉल गेला तरी तुम्हाला एकच धाव मिळेल, कारण मैदान छोटंसं आहे. पण त्या मैदानावर खेळण्यासाठी प्रेक्षकांना जर आपण पाहिलं तर चारही बाजूला अगदी आरामात झाडाखाली बसून, सावलीमध्ये बसून मात्र या सामन्याचा आनंद घेऊ शकतील अशी सुंदर आसन व्यवस्था मात्र या स्पर्धेच्या निमित्तानं आपल्याला पाहायला मिळते. ओव्हर द विकेटने गोलंदाज तयार. प्रेशर थोडंसं जरूर आहे, थोडंसं रनअपमध्ये बिघाड, पुन्हा धावावं लागेल. या स्टेट बॉलचा इशारा मात्र येतोय अंपायर्स. पंचांच्या भूमिकेमधून आज संतोष चौधरी सर फ्रॉम शिरडोन, दुसऱ्या बाजूला संजय सावंत सर लोबो, दोन प्रख्यात पंच या स्पर्धा ही कव्हर करतात. त्यांचा सुद्धा आपण आभार मानूया. भूषणचा हा बॉल चांगला चेंडू होता, ऑफस्टम्पच्या बाहेर खोलवट टप्प्याचा, त्याला वळवलंय ऑन साइडला मिड विकेटला. एकच मिळेल. असे चेंडू पडले ना तर पळसपे संघावर मात्र पुन्हा एकदा प्रेशर क्रिएट होईल, आणि हेच प्रेशर क्रिएट करण्याचं काम मात्र भूषण पाटील करतोय. पहिल्या 2 बॉलवर 2 सिंगल आल्यात, त्यामुळे उरलेले चेंडू आपण पाहिले तर 10 चेंडूंचा खेळ बाकी आहे, आणि या 10 बॉलमध्ये अजूनही 29 धावांची आवश्यकता. 29 रिक्वायर्ड नाव, रिमेनिंग 10. भूषणचा हा बॉल लेग स्टंपवर खोलात टाकला होता. फक्त फ्लिक करण्याच्या उद्देशानं मात्र हा बॉल खेळून काढला शॉर्ट मिड विकेटला. रन मात्र मिळाली 1. सामना कधी कचकन फिरेल, सरड्यासारखा रंग बदलेल हे कळणार सुद्धा नाहीये. 3 चेंडू. पुन्हा एकदा आता मात्र दडपण वाढवलंय ते मोरिया पळसपे संघावर, कारण या 3 बॉलमध्ये काही झालं तरी मोठे फटके आता मात्र येणं गरजेचं आहे. निदान एखादा षटकार आवश्यक आहे, तो इथून मात्र पळसपे संघाला. जीवदानी स्पोर्ट्स क्लब बामणडोंगरी टीमचं आगमन झालंय. हार्दिक हार्दिक स्वागत आहे. यापैचा हा चेंडू ऑफस्टम्पच्या खूपच बाहेरून पंच संतोष सर आमच्याकडे वळालेत. व्हाईट बॉलचा इशारा देत असताना एक अतिरिक्त धाव मात्र जोडली जाईल. तर गतवर्षीचा मात्र सर्वोत्कृष्ट संघ म्हणून जीवदानी स्पोर्ट्स क्लब बामणडोंगरी या संघाला मात्र सन्मानित करण्यात आलं रायगड प्रीमियर लीग मध्ये. त्यांचा सामना मात्र तुम्हाला पुढच्या मॅच मध्ये त्यांची मॅच पाहायला मिळणार आहे. भूषणचा हाही चेंडू मात्र ऑफस्टम्पच्या बाहेर. पुन्हा एकदा स्वैर मारा. व्हाईट बॉलचा इशारा मात्र थोडासा विचार जो करतोय ना भूषण पाटील, कदाचित त्याच्या विचाराला माझा सलाम आहे, कारण त्याच्या मनामध्ये हेच सुरू आहे. ऑफस्टम्पच्या बाहेर जर बॉल ठेवले, ऑफस्टम्पच्या बाहेर खोलात टाकले तर इथून षटकार जाणं मात्र कठीण आहे. जरी एखादा वाईट गेला मग त्यात काय फरक पडतोय, आणि याच रणनीतीने तो खेळतोय. या वेळचा हा चेंडू इथून मात्र बरोबर ही रणनीती जी होती ना ही यशस्वी राहिले, कारण 2 व्हाईट बॉल गेले तरी सगळे खेळाडू त्याला चेअरअप करत होते. त्यामुळे ही रणनीती जी आखली गेली ना ती यशस्वी ठरले. आणि आता मात्र पुन्हा एकदा पळसपे संघ बॅकफुटवर सरकलाय. 26 धावांची गरज आहे. उरलेले चेंडू बाकी आहेत ते 8. काही झालं तरी निदान या 2 बॉलमध्ये 6-7 धावा येणं फार गरजेचं आहे, तरच कुठेतरी आबाक्यामधली सरासरी राहू शकते. कारण 20+ हे मोठं आव्हान असेल या मैदानावर. गोलंदाज तयार. प्रभावित केलंय ते भूषण पाटीलनं. भूषणचा हा फटका समोरच्या दिशेला, ऑफस्टम्पच्या बाहेरचा बॉल ओढलाय. वाईड लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर. 6 धावांकरता येतोय षटकार. षटकारानं मात्र पुन्हा एकदा समीकरण बदललंय. 7 चेंडू आणि 20 धावांची आवश्यकता. 94 चेस करतोय मोरिया 11 पळसपे संघ, आणि त्यामध्ये 7 बॉलमध्ये 20 राहिल्यात. म्हणजे आतापर्यंत धावसंख्या झाली ती 74 धावा.
बामणडोंगरी नवीन जर्सी न्यूझीलंड जर्सी घालून आज खेळेल. गतवर्षीचा सर्वोत्कृष्ट संघ म्हणून ज्या संघाचा निवड केली गेली रायगड ग्रामीण टेनिस क्रिकेटनं आणि नवीन जर्सी आणि त्यातली पहिलीच मॅच सगळ्यांना मनापासून शुभेच्छा असतील या मॅचसाठी, या स्पर्धेसाठी. हा षटकार थोडंसं मी म्हणेन पळसपे संघासाठी एक चैतन्य निर्माण करतोय. 7 चेंडू आणि 20 धावा. किरण भोईरनं आज मात्र संघाला संकटामधून थोडंसं बाहेर काढलंय. अजूनही मॅच संपलेली नाहीये. भूषण पाटीलचा हा चेंडू तेवढाच महत्वाचा आहे. इथे मात्र ऑफस्टमच्या बाहेरचा बॉल. पुन्हा एकदा रन मात्र मिळेल त्या ठिकाणी. एक राहुल धावलाय परंतु गरज नव्हती या धाब्याची, कारण कितीही झालं तरी बाउंड्री लाईनवर तुम्हाला एकच धाव मिळेल. आणि इथे विकेट टाकली जाते, मी तर म्हणेन फेकली जाते. ज्या ठिकाणी विकेट पडत नव्हती तिथे पळसपे संघानं विकेट बहाल केले. आणि जरी एक धाव आली असली तरी फलंदाज असे होते की शेवटच्या षटकामध्ये दोनही बाजूनी मात्र टोलवाटोलवी झाली असती. परंतु आता किरण भोईरची साथ सोडली ती राहुल बैकरचा एक निर्णय मात्र अंगलट आलाय. आणि अशामध्ये मात्र हा सामन्याचा थरार तुम्हाला पुन्हा एकदा शेवटच्या ओव्हरवर घेऊन जाईल. आता या बॉलवर आली 1 रन, 6 चेंडू आणि जिंकण्यासाठी हव्यात त्या 19 धावा. 19 रन्स रिमेनिंग 6 असं समीकरण मात्र या मॅच मध्ये असेल. परंतु हा सामना मात्र प्रेक्षकांना किंजल स्पोर्ट ट्रॉफी का महाराष्ट्रामधील एक नामवंत स्पर्धा आहे. ही स्पर्धा पाहण्यासाठी लोक का वेडे होतात, का उत्सुकता वाढते, ही उत्सुकता पहिल्याच मॅच मध्ये ही चुरस पाहायला मिळते. 94 झाल्या तेव्हा असं वाटलं होतं काही ना ही मॅच एकतर्फी होणार, परंतु ही स्पर्धाच अशी आहे ज्या स्पर्धेमध्ये मात्र प्रत्येक खेळाडू अगदी तन मनानं मात्र प्रयत्न करत असतो. प्रयत्नाची पराकाष्ठा केली जाते, अगदी प्रामाणिकपणे प्रयत्न केले जातात. कारण आम्हाला या किंजल ट्रॉफीमध्ये यशस्वी व्हायचं आहे. काही झालं तरी आम्हाला इथे मॅन ऑफ द मॅच घ्यायची आहे. इथून मात्र एखादी ट्रॉफी आमच्या गावामध्ये न्यायची आहे. आणि याच हेतूनं या पहिल्या मॅचमध्ये पारगाव आणि पळसपे हे दोनही संघ अगदी निकराचे प्रयत्न मात्र करतात. शर्तीचे प्रयत्न मात्र सुरू आहेत या दोनही संघांकडून. शेवटचे 6 चेंडू आणि 19 धावा. सामन्यातली जर सरासरी जी होती ती आतापर्यंत 4 ओव्हर्सपर्यंत बरोबर राखले, कारण 19 धावांची सरासरी होती. शेवटच्या ओव्हरमध्ये सुद्धा 19 धावांची गरज आहे. परंतु सामना मात्र कोणत्या दिशेला जाईल हे आता वर्तवणं मात्र फार कठीण आहे. नीरज तारेकरच्या हातामध्ये चेंडू सोपवलाय. फार मोठी जबाबदारी नीरज तारेकरवर आहे. परंतु त्याच वेळेला नवीन येणारा फलंदाज स्वप्नील हातवणेच्या मनामध्ये काय विचार सुरू असतील. इथे मात्र सिंगल द्यायची किरणला की पहिल्यापासून आपणच आक्रमक व्हायचं. सन्माननीय प्रभाकरजी ठाकूर साहेब, राम ओमकारचे पिताश्री या ठिकाणी उपस्थित झालेत. रामलालजी नाईक साहेब आपण या मंचावर, आणि त्याचप्रमाणे एन डी मात्रे साहेब या. आपण सर्वांनी या. आपला फार मोठा सहभाग नेहमीच या स्पर्धेला लाभतो आणि सगळ्या मान्यवरांचं आम्ही मनापासून स्वागत करतोय. स्वागतम. सगळ्यांना विनंती आहे आपण या व्यासपीठावर येऊन आसनच तवा. तर सिंगल स्वप्नील हातवडेनं त्याचं काम केलं, कारण किरण भोईर जो जबरदस्त फॉर्ममध्ये आहे त्याच्या बॅटमधून 3 षटकार 1 चौकार आल्यात. परंतु मॅच संपलेली नाहीये. शेवटचे 5 चेंडू 18 धावांची आवश्यकता. राहुल बैकरचा जो निर्णय होता ना तो अगदी शेवटच्या क्षणाला मी तर म्हणेन चुकीचा होता की बरोबर हा पुढचा काळ ठरवेल. परंतु ती जी धाव होती ती धोकादायकच धाव होती. परंतु ही मात्र एक मोमेंटम, जो मोमेंटम शिफ्ट होतो ना प्रत्येक लगेच दुसऱ्या संघाकडे, हे फार महत्वाचं असतं. कारण प्रत्येक येणारा फलंदाज त्याच क्षमतेनं फलंदाजी करू शकतो हे नक्कीच आहे, यामध्ये दुमत नाहीये. फलंदाज तयार. नीरजचा हा बॉल लोवा फुल टॉस होता. डोक्यावर हात किरणचे गेलेत. खरं तर तिथे मागे चान्स सुद्धा होती, परंतु तेवढी चान्स अगोदर फलंदाजाला होती. अलंकारजी पाटील यांचे या ठिकाणी आगमन झाले. त्यांचं आम्ही हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. जे संघाचे पुरस्कर्ते आहेत मनापासून स्वागत. त्याचप्रमाणे जश अँड गोल्डी हे नाव सुद्धा गाजतंय. संघाचे पुरस्कर्ते सुहाजी गोंधळी यांचे या ठिकाणी आगमन झालंय. स्ट्रेट ड्राईव्ह फटका फसलाय. बॉल हवेमध्ये झेल टिपलाय. जल्लोष पाहायला मिळेल. चंद्रकांत स्मृती श्री सद्गुरू सिमेंट सप्लायर्स पारगाव संघ. किरण भोईर आता मात्र बाद होतोय. थोड्याशा आशा आता मात्र थोड्याशा संपुष्टात येतात की काय. राहुल बैकर बाद झाला आणि आता मात्र किरण भोईर सुद्धा परतलाय.
अगदीचे प्रयत्न मात्र या मॅच मध्ये किरण भोईरनं केले. कमालीची बॅटिंग मात्र आज झाली, परंतु संघाला मात्र विजयाची पताका मात्र अजूनपर्यंत फडकवता आली नव्हती. अगदी निर्णायक क्षणाला त्याची महत्त्वपूर्ण विकेट यावेळेस मात्र पारगाव संघ मिळवतोय आणि आता मात्र थोडंसं संकट घोंगवावं लागलंय ते पळसपे संघावर. 3 चेंडू आणि आता मात्र गरज आहे तब्बल 18 धावांची. 18 रिक्वायर्ड, नाव रिमेनिंग 3. सगळेच्या सगळे चेंडू सीमारेषेच्या बाहेर धाडावे लागतील. 6 बॉलमध्ये 38 धावांचा विक्रम याच मैदानावर चेस केला होता करण मडवी गावठाणच्या सुपुत्रानं. त्यामध्ये पहिला चेंडू निर्धाव आला होता. 5 बॉलमध्ये 38 पाहिजे होते आणि काय तो जल्लोष पाहायला मिळाला होता. करण मडवीची ती इनिंग पाहायला गेलं तर यूट्यूबवर जाल तर अगदी मिलियन्स लोकांनी ती पाहिलं आणि बऱ्याचशा आजपर्यंत समालोचकांच्या मुखामधून त्या इनिंगचे गोडवे गायले जातात. तीच त्या पिल्लेज कॉलेजच्या मैदानावरची इनिंग. त्यामुळे या मैदानावर काहीही घडू शकतो, परंतु या सगळं काही सुरळीत चालू असताना राहुल बैकरची विकेट जी होती ती फार महत्त्वाची होती. हे आता मात्र थोडंसं सिद्ध होत असताना अभय ठाणगे मोठे फटके खेळण्याची क्षमता या खेळाडूमध्ये जरूर आहे. नीरज तारेकरनं कमाल केले. नीरजचा हा चेंडू इथून मात्र सुटकेचा निश्वास टाकलाय. पारगाव संघ विजयाच्या दिशेनं आगेकूच करत असताना, कारण आता मात्र हे आव्हान अशक्य प्राय झालंय. प्रफुल्ल मोकलनं दिलेल्या खरं तर 0 बॉलमध्ये 14 धावेनं सामन्याचं गणित बिघडवलं होतं. सामना थोडासा पळसपे संघाच्या बाजूनं दिला गेला होता, परंतु पळसपे संघाला मात्र हे दावा पाठलाग करताना मात्र घाम फुटला. लगातार 2 विकेट्स नीरज तारेकरच्या हातामध्ये जो चेंडू सोपवला मोठ्या आत्मविश्वासानं. कारण या मैदानावर मात्र 18-20 जरी धावा असल्या तरी कोणताच गोलंदाज सुरक्षित नसतो, परंतु ज्या सिच्युएशनमध्ये नीरज तारेकरनं जी गोलंदाजी केली ना, प्रभावी मारा मी तर म्हणेन. त्या फटक्यांपासून वंचित ठेवलं, स्थिरावलेल्या जोड्या फोडल्या. इथे मात्र गोलंदाज विकेट हॅट्रिकच्या उंबरठ्यावर असेल. राहुलनं स्वतःहून फेकलेली विकेट, कदाचित टर्निंग पॉइंट, त्याच्या अगोदर टर्निंग पॉइंट होता 2 नो बॉलवर 2 षटकार. त्यामुळे दोनही बाजूनी चुका झाल्या होत्या. गोलंदाज तयार. यावेळेचा हा चेंडू ऑफस्टम्पच्या बाहेर थोडंसं शफल क्रॉस होऊन खेळलाय. फटकार, रन मात्र मिळेल एकच. आविष्कार जो यंगस्टार आहे या टीमचं भविष्य ज्याला संबोधलं जातं, एक चांगला खेळाडू आहे, परंतु ही संधी मात्र थोडीशी हुशारानं त्याला मिळते. परंतु तोपर्यंत हा सामना मात्र हातामधून निसटलाय मोरया पळसपे संघाच्या. स्वप्नीलसाठी हा बॉल आणि इथे मात्र मोठ्या फरकानं विजय प्राप्त करत असताना किंजल स्पोर्ट्स चषकामधील हा पहिला विजय साकारलाय. पहिल्याच मॅच मध्ये चंद्रकांत स्मृती श्री सद्गुरू सिमेंट सप्लायर्स पारगाव या संघाचं मनपूर्वक अभिनंदन अभिनंदन अभिनंदन. पारगाव संघ, आपण कुठेही जायचं नाहीये, कारण एक मॅच झाली, पुन्हा एकदा तुम्हाला दुसऱ्या फेरीमध्ये लगेच मॅच खेळायची आहे. त्यामुळं आपण कुठेही जाऊ नका ही विनंती असेल. आणि या मोरया पळसपे संघानं सुद्धा खूप चांगला मी तर म्हणेन प्रयत्न केला. त्यांच्या प्रयत्नांना सुद्धा सलाम आहे. जरी 94 असल्या तरीही जी धावसंख्या गाठली त्यांनी तब्बल 77 पर्यंत, ती नक्कीच कौतुकास